झालेला आहे आता. मस्त भाजीला आपण फोडणी देत आहोत. तर त्यामध्ये आपण तेल घातलेलं आहे. आपण बघितलंच की आपण बघितलं की आपण कुकरला शिट्ट्या दिल्या होत्या. तेल गरम झालेलं आहे. तेल मस्त गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण मस्त टोमॅटो टाकलेला आहे. आपण बघितलंच होतं की आपण टोमॅटो कापले आहेत. आम्ही थोडे अजून कापले होते टोमॅटो. बारीक चिरून घेतलं टोमॅटो आणि कापून घेतलं. बारीक चिरून घ्यायचे टोमॅटो आपल्याला. हा थोडंसं हलवायचं आहे तेलामध्ये. मस्तपैकी हा मटण मसाला टाकून घेणार आहोत. ह्याच्यात मस्तपैकी आपला मसाला टाकून घ्यायचा आहे. पूर्ण पॅकेट टाकलं तरी चालेल. मस्त हलवायचंय. बघू शकता तुम्ही. मला भाजी जास्त करायची आहे म्हणून आम्ही थोडं जास्त घालत आहोत. बघा मस्त असं घालून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण जो मसाला मिक्सरला आपण बारीक करून घेतला होता ना, तो मसाला घालायचा आहे. हा आपण बारीक केलेला मसाला आपल्या ह्याच्यात घालायचा आहे. बघू शकता छानपैकी आम्ही मसाला ह्याच्यात टाकत आहोत. मसाल्याचा रंगही एकदम चांगला दिसत आहे. जसं की तुम्ही बघू शकता. मस्त इच्छा करून घ्या त्याला. मस्त असं जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत घालून घ्यायचं. मस्त स्मेल येत आहे. वास तर खूपच अप्रतिम आहे याचा. पाहू शकता बघा मस्त असं तेल सुटत आहे मसाल्याला. बघा अजून थोडंसं भाजून घ्यायचं. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत त्याला सॉटे करत राहायचं. मंद आचेवर ठेवायचं थोडंसं. हे पाहू शकता तुम्ही आपण मटण शिजवून घेतलेलं आहे. मस्त असं आपण दाखवली होती की आपण कुकरमध्ये कशी फोडणी करतोय. आणि ही आळणी आता तयार झालेली आहे. याला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. आता जी आपण आळणी बनवली होती ती ह्याच्यात टाकायची आहे. याचा सुगंध पण खूपच चांगला येत आहे.